नमस्कार मित्रांनो, मी कोकणी सूरज. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा ट्रॅव्हलिंग च्या संदर्भात आहे आणि आता मी चाललो आहे मामाच्या घरी गणपतीच्या पाया पडायला. त्यासोबत काही मित्रांच्या घरी जाणार आहे. तर त्यासंबंधी हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे आणि मी आता कोसूम या गावामध्ये आहे आणि हा आमचा मारुती स्टॉप आहे पाठीमागे. आणि इथून मी आता निघणार आहे. एकटाच चाललो आहे आणि सोबत बाईक आहे. बाईकनी जाणार आहे मी आता. आपण आलेलो आहे देवरुख मार्गे सोळजाई रोडनी आणि आता तुम्हाला सोळजाई देवीचं मंदिर दाखवतो. तुम्हाला समोरच तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये देवरुख गावची आई ग्रामदेवता आई सोळजाई देवी. अतिशय सुंदर मंदिर आहे की या मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता. आई सोळजाई आता आपण पुढे चाललो आहे. तिथून राईट टर्न मारला की देवरुख परशुरामवाडीला एक रोड जातो आणि तिथून आता आपण परशुरामवाडी रोडने डायरेक्ट मेगीमध्ये जाणार आहोत. त्याच्या अगोदर आपण मामाकडे जाण्याअगोदर माझ्या एका मित्राकडे जाणार आहोत. सोलकरवाडी आहे, तिकडे जाणार आहोत. तर जसं व्हिडिओ तुम्ही पुढे जात असाल तसं नक्की पाहत राहा माझा व्हिडिओ. मित्रांनो, ही आहे बाव नदी. हा आहे तो ब्रिज, मेगीचा ब्रिज. या ब्रिजवरनं सुद्धा या बाव नदीचं पाणी जातं. भयानक दृश्य तुम्हाला पाहायला भेटतं.
चालू झाला आहे. यावर्षी पावसात धुमाकूळ गणपती गणपती खूप जोरदार लागतो. तरी मित्रांनो फायनली माझ्या मित्राकडे मी आता पोचलेलो आहे सोलकरवाडीमध्ये. मेघी गावामध्ये राहतो, वाडी सोलकरवाडी. आणि हे बघा त्याचं घर आहे. आणि आता आपण जाऊया गणपतीचं दर्शन घेऊया. यावर्षी शंकराचा अवतार आहे. कुठं अगरबत्ती तर मित्रांनो आता माझ्या मित्राच्या इथलं गणपती दर्शन झालेलं आहे. आणि आता मी चाललो आहे मामाकडे मेघी गावात वाजेवाडीत. आणि तिकडे गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहे आणि नंतर परत एका ठिकाणी जाणार आहे. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे मी सांगतो. आणि आता इथून सोलकरवाडीतून जवळपास जास्त नाही, 2-3 किलोमीटरवरच मामाचं घर आहे. चला तर हा देवळे रोड इकडे वरती जातो आणि इकडून मेघी गावात हा रोड जातो. मेघी गावातूनच परत दाभोळे फाट्यावरती पण हा रोड जातो. जर कोणाला कधी रस्ता माहीत नसला तर नक्की हा व्हिडिओ पहा. दाभोळे फाट्यातून नंतर मोहड्यापासून पण हाच रोड जातो. आणि आता जे बाईकवरनं गेले ती मामाची पोरं होती, त्यांनी ओळखला नसेल मला अजून. आता आपण चाललो आहे मामाच्या घरी गणपतीच्या पाया पडायला. तर फायनली मित्रांनो मी मामाच्या गावी पोचलेलो आहे. आणि हे बघा अतिशय सुंदर असं माझ्या मामाचं गाव आहे, मेघी वाजेवाडी. खूप सुंदर असं गाव आहे. आणि हा इथं बस स्टॉप आहे आणि माझ्या मामाचं घर तुम्हाला दाखवतो. आता तिकडेच आपण चाललो आहे. हे बघा मेघी वाजेवाडी. आणि आत्ता आपण चाललो आहे, मामाचं घर दाखवतो तुम्हाला. हे बघा हे इकडं सगळे बसलेत बाहेर, मामा आहेत. आणि हे घर आहे. सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत. आणि हे माझ्या मामाचे आजोबा इकडं बसलेत. आणि यावर्षीच घर बांधलं आहे नवीन. आणि हा माझा मामा आहे. यावर्षी माझ्या मामाचा गणपती दरवर्षी एवढाच असतो. खूप छान मूर्ती असते. आता मामाचं रूम इकडे भेटू तुम्हाला. तर मित्रांनो फायनली मामाचं घर बीर आणि गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आता फायनली चाललो आहे संदेश बांडगळे उर्फ पप्यादा. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल पप्यादा मोर्डे नमनमधील उत्कृष्ट कलाकार, नारदाची आणि मावशीची उत्कृष्ट भूमिका पार पाडणारे आमचे पप्यादा यांच्या घरी चाललो आहे. आणि तिकडे दर्शन घेऊन मग नंतर घरी जाणार आहे. तर व्हिडिओ असाच बघत राहा तुम्ही मित्रांनो. आणि नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हा प्रथमच असा एक आगळा वेगळा ब्लॉग बनवत आहे. धन्यवाद. आणि इथूनच कमीत कमी 3-4 किलोमीटरवरती पप्यादाचं घर आहे, जवळच आहे. त्यामुळे पप्यादाकडूनच जाणार आहे आता मी. आणि हा मोर्डे दाभोळे फाट्याचा रोड आहे, मेघीतूनच जातो. एक शॉर्टकट आहे सगळ्यांना. जवळूक मार्गे आलात तरी हा दाभोळेला मिळतो. तिथून तुम्ही दुसरीकडे लांजा राजापूर या साईडला जाऊ शकता.
तर मित्रांनो प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे आणि आत्ता मी आहे ना मोरडेगावातीलच एका मोरडेगावातील नमनमधील एक उत्कृष्ट कलाकार जो पेंद्याची भूमिका एकदम अतिशय सुंदर पार पाडतो. तसेच गणनाट्यामध्ये पण अनेक भूमिका करतो आणि त्याची एक खासियतमध्ये अजून एक तो यूट्यूबर आहे आणि त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे फक्त भटकंती. नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त त्या चॅनलवरती तुम्हाला शर्यतीचे व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि आता त्याच्या घरी पूजा आहे आणि आता आपण तिकडे जाणार आहोत आणि त्यानंतर पप्यादाकडे जाणार आहोत. बघा इकडे अजून शेती करतात लोक एक नंबर. बघा माझा मित्र ओंकार याच्या घरी हा गणपती हे कधी बनवलं? यावर्षी बनवलं हे पवारांचा राजा. पवारांचा चिंतामण मी पण केलंय. फायनली मित्रांनो पप्यादाच्या घरी आपण पोचलेलो आहोत. हे समोरचं घर आहे ते पप्यादाचं आहे. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य असं घर कोकणातच असू शकतं.